भंडारा जिल्ह्यात सुद्धा पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धरणाचं 11 गेट हे 0.5 मीटरने आता उघडण्यात आले। गोसीखुर्द धरणामधून 2500 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे। तसंच पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्यानं वाढ देखील करण्यात येणार आहे। नदीपात्राजवळ राहणाऱ्यांनी त्यामुळे काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून दमदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे। गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यात 24 मिलीमीटर तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे चांदोली धरणातला पाणीसाठा हा 11.98 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे। आणि आता गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढ वारीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर तालुक्यातल्या दातली गावी दुपारी 2च्या सुमारास पार पडणार आहे। हजारो वारकरी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवतील। तसंच रिंगण सोहळ्यापूर्वी सिन्नर तालुक्यातीलच कुंदेवाडी गावात पालखी येणार आहे। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसंच मध्य महाराष्ट्रातल्या सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांच्या घाट परिसरात या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडते आहे। मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासारखे दिग्गज या निवडणुकीत उतरलेत। शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली आहे। अतुल सावे आणि अंबादास दानवे यांनी मात्र निवडणूक लढवावी लागणार आहे। सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत हे मतदान होत आहे। शिरूर बाजार समितीची 5 जुलैला होणारी निवडणूक मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली आहे। मतदार यादी बेकायदेशीर ठरवत न्यायालयानं संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवण्याचे आदेश दिलेत। माजी आमदार अशोक पवार यांनी 779 मतदारांना वंचित ठेवल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे। अन्न सुरक्षा प्रशासनानं छत्रपती संभाजीनगरमधल्या पीईएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहाच्या कॅन्टीनवर धडक कारवाई केली आहे। नाश्त्यात अळ्या आणि भातात झुरळ आढळल्यानं विद्यार्थ्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर प्रशासनानं कॅन्टीनचा परवाना निलंबित केला।